नमस्कार. आज रविवार, मग काहीतरी खास मेनू हवाच. मग आपण कोकणकरांचे स्पेशल कोंबडी वडे बनवूयात. त्याच्यासाठी आपण सगळ्यात आधी आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मग ही पेस्ट आणि लागणारं मीठ आपल्याला चिकनला व्यवस्थित लावून अर्धा तास मुरू द्यायचंय. नंतर आपल्याला वाटणासाठी किसलेलं खोबरं लालसर रंगावरती भाजायचंय. कांदा उभा चिरून तोही लालसर रंगावरती भाजून घ्यायचा आहे. नंतर कांदा आणि खोबरं मिक्सरला लावून त्याची एक फाईन पेस्ट तयार करायची आणि आपलं वाटण रेडी. आता आपण रश्श्यासाठी तेलामध्ये तमालपत्र, दालचिनी आणि काळी मिरी टाकायची आहे. नंतर कांदा चांगला परतायचा आहे. कांदा परतला की हळद आणि मालवणी मसाला टाकायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये हिरवं वाटण आणि मीठ लावलेलं चिकन 3 ते 4 मिनटं हाय फ्लेमवरती परतायचं आहे आणि वरती पाणी ठेवून एक चांगली वाफ येऊ द्यायची आहे. आता आपल्या चिकनला चांगली वाफ आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालायचंय आणि उकळी आली चांगली की आपल्याला ह्याच्यामध्ये वाटण घालायचंय. तुम्हाला जर मीठ कमी वाटलं तर मीठ सुद्धा इथे तुम्ही ॲड करू शकता. पुन्हा एकदा झाकण ठेवून चिकन चांगलं शिजू द्यायचंय आणि वरतून आपल्याला थोडा गरम मसाला आणि कोथिंबीर घालायची. आता आपलं चिकन रेडी आहे. आता आपण वडे तयार करायला घेऊया. वड्यासाठी कांद्याची पेस्ट, हळद, मीठ आणि गूळ चांगला कालवून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये वड्याचं पीठ टाकायचं आहे, कडकडीत मोहन टाकायचं आहे आणि कोमट पाण्याने वड्याचं पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. इथे मी 2 तास आधी पीठ भिजवून ठेवलं आहे, म्हणजे वडे चांगले फुगले जातात. नंतर वडे थापायचे आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता की आपले वडे किती सुंदर फुगलेत. काही जण याला भोकाचे वडे सुद्धा म्हणतात. असे आपले कोंबडी वडे रेडी आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.